दिवस आमच्या सभागृहामध्ये विरोधक म्हणाले ही योजना होणार नाही, ही योजना जुमला आहे, तुम्ही खोटं बोलताय, कोणाच्या खात्यात पैसे जाणार नाही. पण भगिनींनो, रेकॉर्ड टाइम मध्ये 2,20,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पोचले. आणि आमच्या समोर थोडी चिंता होती की नोव्हेंबरमध्ये त्या ठिकाणी भाऊबीज येणार आणि इलेक्शन असलं, कोड ऑफ कंडक्ट असलं तर ऐन भाऊबीजेच्या वेळी बहिणींना आपल्याला ओवाळणी देता येणार नाही. मग मुख्यमंत्री महोदय, अजितदादा, आम्ही सगळे बसलो, म्हटलं काय करायचं, आणि ठरवलं अरे बहिणीला ओवाळणी तर दिलीच पाहिजे. मग नोव्हेंबरचे पैसे ऍडव्हान्स मध्ये ऑक्टोबरमध्येच बहिणींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आपण जमा केले आणि बहिणींना ओवाळणी आपण त्या ठिकाणी दिली. खरं म्हणजे दादांनी सांगितलंय खरं आहे, या लोकांची नियत खराब आहे. आपल्या सोलापूरचीच आमची एक बहीण काय म्हणाली, ती असं म्हणाली, नेता आहे, मी नाव नाही घेत, ती पण आमची बहीणच आहे, पण ती असं म्हणाली की तुम्ही बहिणींना जे 1,500 रुपये देता ही लाच आहे, तुम्ही बहिणींना लाच देऊन विकत घेताय. आता मला हे सांगा, आईचं प्रेम, बहिणीचं प्रेम, मुलीचं प्रेम जगाच्या पाठीवर कोणाला विकत घेता आलाय? अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेव उतरला तरी या प्रेमाचं मोल तो करू शकत नाही. जगातली सगळी संपत्ती दिली तरी देखील प्रेम कधी विकत घेता येत नाही. पण जे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात त्यांना हे कळत नाही. अरे बाबा, तुमच्या घरी मुख्यमंत्री झाले, तुमच्या घरी नेते झाले, पण माझ्या ज्या बहिणी पूर्ण महिनाभर राबतात आणि महिन्याच्या शेवटी त्या ठिकाणी हिशोबाची जुळवणी करतात आणि लक्षात येतं की ठरवलेल्या 4 गोष्टी करता येणार नाही कारण आता आपल्याजवळ पैसे उरले नाही. त्या बहिणींकरता हे 1,500 रुपये काय आहेत हे त्या बहिणींना तुम्ही विचारा. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या माझ्या सोलापूरच्या बहिणीला या बहिणींचं दुःख हे कधीच कळू शकत नाही. आणि म्हणून यांनी सांगितलं आमचं सरकार तर येऊ द्या, पहिल्या कॅबिनेटला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही रद्द करून टाकू. अरे वेड्यांनो, ज्यांच्या मागे एवढ्या बहिणी आहेत सरकार त्यांचंच येणार आहे, तुमचं सरकार येणारच नाहीये. जे बहिणींचे भाऊ आहेत त्यांचंच सरकार या ठिकाणी येणार आहे. आणि बघा हे सावत्र भाऊ कसे आहेत, या सावत्र भावांनी काय केलं माहिती आहे? आपले काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेजी आणि काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदारजी या दोघांचाही जो निवडणूक प्रमुख आहे अनिल वडपल्लीवार, अधिकृत ऑफिशियल निवडणूक प्रमुख, तो नागपूरच्या हायकोर्टात गेला आणि हायकोर्टामध्ये